निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणामुळे मतमोजणी व्यवस्थित होणार का, असा संशय निर्माण झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी निपक्षपातीपणे मतमोजणी प्रक्रिया होईल यासाठी काळजी घ्यावी, अशी मागणी विविध पुरोगामी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सोमवारी कामगार संघटना, दलित संघटना, महिला संघटना व विविध पुरोगामी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी शेतकरी नेत्या शिवलीला मिसाळे यांच्यासह इतरांनी जनतेच्या इच्छेप्रमाणे लोकशाहीत निवडणूक निकाल जाहीर केला जावा, अशी मागणी केली. भारत देश हा फार मोठा देश आहे. हा देशामध्ये 140 करोड जनता आहे. 40 करोड जनता आज चुनाव आयोगांना सवाल करत आहे किंवा प्रश्न विचारत आहे की तुम्ही आतापर्यंत डाटा का तुम्ही जाहीर केलेला नाही. कारण जनता मतदार आहे, त्यांना हे समजून घ्यायचा अधिकार आहे. यद्यपि आतापर्यंत चुनाव आयोग डाटा जाहीर केलेला नाही. त्याच्याबद्दल आज भारत देशामध्ये सगळीकडे एक मोठं जाहीर करण्याचं जे मागणी होत आहे ते आयोगानं फेटाळून लावलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बघत आहोत की C17A आणि 17C हे दोन फॉर्म असतात. C17A फॉर्म हे मतदार यादीमध्ये जेव्हा आपण मतदान करतो त्याच्यामध्ये हे मतदाराच्या ज्यांना मतदान करते त्यांच्याबद्दल सगळी माहिती असते. आणि 17C फॉर्म ज्या कॅन्डिडेटला आपण मतदान करतो त्या कॅन्डिडेटचं नाव असते, नामांकित सगळं त्याच्यामध्ये यादी असते. त्याच्यामध्ये किती वोट झालेला आहे आणि किती आकडा आहे हे सगळं त्याच्यामध्ये नमूद असते. यद्यपि आतापर्यंत चुनाव आयोगानं हे जाहीर केलेलं नाही. तर सगळ्या आज माध्यमातून आम्ही हे विचारत आहोत की तुम्ही C70 फॉर्म आतापर्यंत का जाहीर केलेला नाही आणि ह्याच्यामध्ये काहीतरी आकडा तुम्ही का लपवत आहात का, हे सुद्धा प्रश्न चुनाव आयोगाला आपण विचारण्याची मागणी सर्व जनता करत आहे. कारण की सुप्रीम कोर्टचे जे वकील आहेत, हायकोर्टचे जे वकील आहेत, ते सगळेजण आज माध्यमातून हे प्रश्न विचारत आहेत तुम्ही का करत नाही. त्याच्यामुळं सगळे जनताचा अधिकार आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये का गडबडी करू नये किंवा गडबडी झाली तर आम्ही ज्या चुनाव आयोगाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नागरिकांना आहे. म्हणून सगळ्या माध्यमातून आम्ही आज या चुनाव आयोगांना विनंती करत आहोत की तुम्ही 5 चरणाचे आज वोटिंग झालेलं आहे, तुम्ही आतापर्यंत डाटा का दिलेला नाही. अधिकार आहे आमचं हे की आज जनता सरकार बदलण्याचं जे निश्चय केलेला आहे तुम्ही आज दिलेला नाही. आमचा प्रश्न आहे चुनाव आयोगांना, तुम्ही आतापर्यंत दिलेला नाही तर तुम्ही हा चांगला डाटा, पारदर्शकता याच्यामध्ये राहायला पाहिजे. म्हणून सगळ्यांनी आम्ही विनंती करत आहोत की तुम्ही डाटा लवकरात लवकर चुनाव आयोग दिलेला पाहिजे. म्हणून आज सगळ्या विविध माध्यमाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करत आहोत. 2024 इलेक्शन संपत यायला लागले आहे. लोकांचं सगळ्यांचं अपेक्षा आहे की हे काय चुनाव आहे ते स्वतः निष्पक्ष व्हायला पाहिजे, कुठल्याही पक्षाचा पर्याय होऊ नये आणि लोकांना सगळ्यांना मान्य असलेल्या प्रमाणे ते चुनाव आयोग काम करायला पाहिजे असं अपेक्षा आहे. खरं लोकांना असं वाटायला लागलं की चुनाव होऊन 11 दिवस झाले तरी किती प्रमाणचं वोटिंग झालेलं आहे आणि किती टक्के झालेलं आहे आणि किती लोकांनी, किती लाख लोकांनी नाही तर किती कोटी लोकांनी मतदान केलेलं आहे हे रिलीज होत नाही आहे. आणि दुसऱ्या फेजचं इलेक्शन होऊन 4 दिवसानंतर त्यांनी डाटा काय रिलीज करायला लागले आहेत, त्याच्याबद्दल लोकांना संशय वाटायला लागला आहे. आणि ह्याच्याबद्दल आता सुप्रीम कोर्टमध्ये पण वाद झालेला आहे. आणि आता काल नाही परवा त्यांनी पहिले 5 टप्प्याचं काय मतदान झालेलं आहे त्याच्याबद्दल डाटा रिलीज केलेले आहेत. आणि लोकांना असं वाटतंय की काहीतरी कुठंतरी घोटाळा चाललेला आहे आणि हे होऊ नये असं लोकांचं मत आहे. आणि उद्या किंवा 4 तारखेला काउंटिंग होणार आहे, काउंटिंगमध्ये घोटाळा होऊ नये आणि लोकांना ते मान्य असल्याप्रमाणे चुनाव आयोग काम करायला पाहिजे असं अपेक्षा आहे. आणि ह्याच्यासाठी आम्ही आज इथं सगळ्यांनी बेळगाव जिल्ह्याचे विविध संघटनाचे प्रमुख इथं एकत्र येऊन मान्य जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन त्यांना चुनाव आयोगाला ताकीद करायला पाहिजे की तुम्ही काय डाटा रिलीज केलेला आहे तेच EVM मध्ये असायला पाहिजे आणि त्याचं एक कॉपी आधीच तुम्ही 17C आम्ही काय म्हणतो ते प्रत्येक कॅन्डिडेटला मिळायला पाहिजे असं आम्ही हे एक निवेदन दिलेलं आहे. आणि आम्ही काय आता 5% तर 2 महिन्यामध्ये काय इलेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये हेट स्पीचेस भरपूर प्रमाणात झालेले आहेत. खरं चुनाव आयोग विरोध पक्षांचं त्यांचं हेट स्पीचबद्दल ॲक्शन घेतलेलं आहेत.
रुलिंग पार्टीचं कुठं हेट स्पीच आहेत, ते कुठं मंगळसूत्रबद्दल असेल, नाहीतर कुठं मुजराबद्दल असेल, नाहीतर कुठं त्या क्रिकेट टीममध्ये हे पार्टी ह्याच्या सत्यामध्ये आलं तर नुसतं त्याच्यामध्ये एक ठराविक रिलिजनचे प्लेयर येणार आहेत. हे सगळं काय आहे, लोकांना दिशाभूल करण्याचं एक तंत्र आहे. ह्याच्याबद्दल चुनाव आयोग ते हे घ्यायला पाहिजे, गंभीर होऊन घेऊन त्यांच्याबद्दल ॲक्शन घ्यावं असं लोकांचं मत आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे सिद्धगौडा मोदगी, यासीन मकानदार, शंकर ढवळी, मंदा निवगी आदींसह नेते उपस्थित होते.